नमस्कार. स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवीन नवीन अपडेट आणि नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे गोंदियातील कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते? खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो. तर लक्षात ठेवा, वीर चिमणा बहादूर हे इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. प्रश्न 2 बघा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो महत्वाचा ठरणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यादव घराणे. छत्रपती संभाजीनगर मध्ये असणारा देवगिरी किल्ला हा यादव घराण्यांनी स्थापित केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे टाईप करत चला, जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. प्रश्न 3 बघा. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. लक्षात ठेवावं लागेल की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक काका. ऑप्शन क्रमांक 4 बघा. सार्वजनिक काका यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतलेले होते. यात अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न 4 बघा. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? हा सुद्धा प्रश्न मित्रांनो महत्वाचा ठरणार आहे. तर बघा, भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन प्रश्न 5 बघा. भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना खालीलपैकी कुणी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज याची स्थापना केलेली आहे. प्रश्न 6 बघा. आदि कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे मित्रांनो, की आदि कर्मयोगी कार्यक्रम हा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बघा. आदिवासी मंत्रालय. आदिवासी मंत्रालयाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. प्रश्न 7 बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ कोणास समर्पित केला आहे? बघा, हू वेअर दी शूद्राज हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हा ग्रंथ त्यांनी कुणाला समर्पित केलेला आहे? तर लक्षात ठेवायचं आहे महात्मा फुले यांना हू वेअर दी शूद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्पित केलेला आहे. प्रश्न 8 बघा. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? नटसम्राट हे जे नाटक आहे हे कोणी लिहिलेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वि वा शिरवाडकर. वि वा शिरवाडकर यांनी हे नाटक लिहिलेले आहे. प्रश्न 9 बघा. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिली आहे? एकूण 4 वेद आहेत मित्रांनो, आणि या 4 वेदांपैकी कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? बघा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे एकूण 4 वेद आहेत. तर यापैकी अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे. प्रश्न 10 बघा. राजा छत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? प्रश्न महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवावा लागेल. राजा छत्रपती हे जे चरित्र आहे हे खालीलपैकी कुणी लिहिलेले आहे? तर बाबासाहेब पुरंदरे यांनी हे चरित्र लिहिलेले आहे. बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक हा प्रश्न मित्रांनो थोडासा महत्वाचा आहे,
कारण की बघा, मागील झालेल्या पोलीस भरतीमध्ये तसेच वनरक्षक भरतीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत. ऑप्शन क्रमांक 1 बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 12 बघा, राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो? दिन आणि दिनविशेष मित्रांनो, हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत, कारण की यावरती तुम्हाला एक ना एक प्रश्न विचारला जातो. त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवा, राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 13 बघा, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर पु ल देशपांडे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न 14 बघा, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो? बघा, जागतिक लोकसंख्या दिवस कोणता दिवस आहे तो जो साजरा केला जातो? तर 11 जुलै. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 15 बघा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 2004 मध्ये कोणती क्रांतिकारकाची संघटना स्थापन केली? तर लक्षात ठेवायचं आहे, अभिनव भारत. ऑप्शन क्रमांक 2 बघा, अभिनव भारत ही स्वतंत्र संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 ला स्थापन केलेली आहे. प्रश्न 16 बघा, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन तर 20 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं आहे, 20 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 17 बघा, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळ झाडाची आहे? कोकण बहाडोली ही जी जात आहे, ही जात जांभूळ या झाडाची आहे. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेत आहोत. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायची आहे. त्याचबरोबर नवीन विद्यार्थ्यांनी या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 18 बघा, कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत प्राप्त झाला आहे? घरचोला साडी याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे गुजरात. गुजरात या राज्यातील. प्रश्न 19 बघा, ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? तर केरळ या राज्यामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, केरळ या राज्यामध्ये सर्वात प्रथम ख्रिश्चन या धर्माची स्थापना झाली. प्रश्न 20 बघूया, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? हा प्रश्न मित्रांनो खूपच महत्त्वाचा आहे, कारण की हा प्रश्न मागील तलाठी भरती तसेच वनरक्षक भरती आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती देणारा म्हणजे पेसा हा कायदा कोणत्या वर्षी लागू केला? तर 1996. 1996 साली हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रश्न 21 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न हा सुद्धा महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवायचं आहे, सर्वाधिक वाघांची संख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. 22 बघा, माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. 2 ते 3 वेळा पोलीस भरतीला तसेच 1 वेळा वनरक्षक भरतीला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा शक्यता असू शकते की हा प्रश्न विचारला जाईल. तर लक्षात ठेवायचं आहे, 30 दिवसामध्ये माहिती देणे आवश्यक आहे. प्रश्न 23 बघा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुणे. पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विशेष विभागाचे मुख्यालय आहे.
प्रश्न 24 बघा, महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राजघाट. लक्षात ठेवा, राजघाट या नावाने महात्मा गांधीजींचे समाधी स्थळ ओळखले जाते. प्रश्न 25 बघा, भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कुणी मांडला? बघा, भारताचा पहिला डिजिटल अर्थसंकल्प कुणी मांडलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर पोलाद या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वहन होते. मित्रांनो बघा, या महत्त्वपूर्ण व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं स्पर्धा विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे. त्याचबरोबर ही PDF आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा टाकत असतो. टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल या दोघांचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, म्हणजे त्या ठिकाणी जाऊन ही PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. प्रश्न 27 बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर पश्चिम महाराष्ट्र. लक्षात ठेवा, पश्चिम महाराष्ट्र हा प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. प्रश्न 28 बघा, महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना डॅश मध्ये झाली? प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची स्थापना कधी झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, 1960 साली. 29 बघा, विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात डॅश प्रकारचे खडक आढळतात? कुठे बघा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणते प्रकारचे खडक आढळतात? तर आर्कियन खडक. लक्षात ठेवा, आर्कियन खडक आढळतात. प्रश्न 30 बघूया, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार हा महाराष्ट्राशी संबंधित नाही? महाराष्ट्राशी संबंधित नाही असं विचारलेलं आहे. आपण जर ऑप्शन बघितलं तर लावणी, तमाशा आणि पोवाडा हे महाराष्ट्रातील नृत्य प्रकार आहेत आणि कुचिपुडी हा जो नृत्य प्रकार आहे हा महाराष्ट्राशी संबंधित नाही. प्रश्न 31 बघा, भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश म्हणतात? लक्षात घ्या, ज्या शब्दाने भाषेचे स्पष्टीकरण होते त्या शब्दाला काय म्हटले जाते? तर त्याला व्याकरण असे म्हटले जाते. लक्षात ठेवायचं आहे, व्याकरण असे त्याला म्हटले जाते. मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्कीच करायचं आहे. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.